Hello friends, today we learn the Python interpreter. Python interpreter काय ते आज आपण बघणार आहोत. Python interpreter is like a compiler in that it translates higher level source code statement into machine language as the programs runs. आता हे एक कंपायलर सारखं तुम्हाला माहिती आहे कंपायलर सी आणि C++ मध्ये काय कंपायलर यूज केलं जातं. पण पायथॉन एक अशी लँग्वेज आहे की ही फर्स्ट अशी लँग्वेज आहे की याच्यामध्ये इंटरप्रिटर यूज केलं जातं. कारण आपण अदर लँग्वेज बघितलं तर कंपायलर यूज केलं जातं, पण पायथॉन ही अशी लँग्वेज आहे की याच्यामध्ये फक्त इंटरप्रिटर यूज केलं जातं. त्याच्यामुळे ही लँग्वेज जास्त फेमस आहे. तर तुमचा जो काही हाय लेवल लँग्वेजमध्ये असलेला जो सोर्स कोड आहे, तर तो सोर्स कोड कंपायलर काय करत असतं, तुमच्या लो लेवलमध्ये ट्रान्सलेट करतं. तसंच मग या ठिकाणी सुद्धा इंटरप्रिटर त्याच प्रकारे काम करतं की तुमचा जो काही हाय लेवल सोर्स कोड आहे, जे काही स्टेटमेंट हाय लेवल तुम्ही राईट केलेत, तर ते लो लेवलमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम इंटरप्रिटरचं असतं. म्हणजे जसं कंपायलर काम करतं तसंच इंटरप्रिटर काम करत असतं. पण कंपायलरच्या ज्या स्टेप्स आहेत त्या इंटरप्रिटरपेक्षा जास्त आहेत. तर त्याच्यामध्ये 3 स्टेप जास्त आहेत. या ठिकाणी 2च स्टेप्समध्ये इंटरप्रिटर वर्क करतं. जसं मी नंतर तुम्हाला समोर डायग्राममध्ये दाखवतो की या ठिकाणी अँड इंटरप्रिटर प्रोग्राम्स मस्ट बी इंटरप्रिटेड ईच टाईम इट इज एक्झिक्युटेड. आता कंपायलरमध्ये कसं होतं नेमकं की ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस प्रोग्राम कंपाईल करतो, तर कंपाईल केल्यानंतर तो प्रोग्राम रन केला जातो. रन केल्यानंतर काय होतं की नेक्स्ट टाईम ज्यावेळेस आपण रन करतो तर त्यावेळेस तो कंपाईल होत नाही, कारण ऑलरेडी त्याच्याकडं जो ऑब्जेक्ट कोड असतो तो कंपाईल्ड असतो. त्या ऑब्जेक्ट कोडलाच तो काय करतात, तो कंटिन्युअली रन करत असतो. पण इथे तसं नाही. इथे तसं का नाही, इंटरप्रिटर काय करत असतं की तुमचा प्रोग्राम प्रत्येक वेळेस ईच टाईम इट इज एक्झिक्युटेड, म्हणजे प्रत्येक वेळेस तो एक्झिक्यूट करत असतो. कंपायलर एक वेळेस कंपाईल केल्यानंतर तो नेक्स्ट टाईम तो त्याला फक्त एक्झिक्यूट करता. इथं तसं नाही, प्रत्येक वेळेस तो इंटरप्रेट करून त्याला एक्झिक्यूट करत असतो. हा एक बेनिफिट आहे याच्यामध्ये की तुमचा प्रोग्राम हा प्रत्येक वेळेस या ठिकाणी इंटरप्रेट करून एक्झिक्यूट केला जातो. तर या ठिकाणी डायग्राममध्ये मी दाखले सोर्स कोड, इंटरप्रिटर आणि आउटपुट. म्हणजे जो तुमचा सोर्स कोड आहे तो डायरेक्ट इंटरप्रिटर काय करणार, लो लेवलमध्ये त्याला कन्वर्ट करणार आणि त्याला एक्झिक्यूट करणार, आणि एक्झिक्यूट केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला आउटपुट बघायला भेटणार आहे. आता या ठिकाणी पायथॉन इज अ कन्सिडर्ड अँड इंटरप्रिटेड लँग्वेज बिकॉज पायथॉन प्रोग्राम्स आर एक्झिक्युटेड बाय इंटरप्रिटर. आता या ठिकाणी मी म्हणले की पायथॉन हा इंटरप्रिटर लँग्वेज काय आहे, कारण पायथॉनचा जो प्रोग्राम आहे तो इंटरप्रिट केल्याशिवाय एक्झिक्यूट होत नाही. म्हणून या ठिकाणी पायथॉनला म्हणले पायथॉन इज अ इंटरप्रिटर लँग्वेज. या ठिकाणी कंपायलर काय करत असतं की या ठिकाणी सोर्स कोड असतो, तो सोर्स कोड कंपाईल केल्यानंतर ऑब्जेक्ट कोडमध्ये कन्वर्ट होतो आणि ऑब्जेक्ट कोड मग तो मशीन लेवलमध्ये ट्रान्सलेट केला जातो. त्याच्यानंतर एक्झिक्यूट होऊन नंतर आउटपुट बघायला भेटतं. म्हणजे या ठिकाणी स्टेप्स जास्त आहेत कंपायलरमध्ये, पण इथे इंटरप्रिटरमध्ये ह्या स्टेप्स फार कमी आहेत. तुमचा डायरेक्ट जो सोर्स कोड आहे तो सोर्स कोड इंटरप्रिटर काय करणार, इंटरप्रिट करणार आणि इंटरप्रिट करून त्याला डायरेक्टली लो लेवलमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तो डायरेक्ट एक्झिक्यूट करून तुम्हाला आउटपुट स्क्रीनवरती बघायला भेटतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे की या ठिकाणी तुमचा प्रत्येक वेळेस कोड इंटरप्रिट करूनच एक्झिक्यूट केला जातो. पण कंपायलरमध्ये तसं होत नाही. कंपायलरमध्ये एक वेळेस जर कंपाईल झाला असेल तर मग नेक्स्ट टाईम प्रत्येक वेळेस तो फक्त एक्झिक्यूट केला जातो. तर अशा प्रकारे आपण ह्या पायथॉन इंटरप्रिटरमध्ये आपण कंपायलर आणि इंटरप्रिटरमध्ये काय आहे तर असा डिफरन्स बघितला आहे. तर मित्रांनो, पायथॉन ही अशी एक लँग्वेज आहे की याच्यामध्ये इंटरप्रिट यूज केलं जातं, पण अदर लँग्वेजमध्ये कंपायलर यूज केलं जातं. पण जावा एक अशी लँग्वेज आहे याच्यामध्ये दोन्ही यूज केलं जातं, कंपायलरसुद्धा आणि इंटरप्रिटरसुद्धा. आता या ठिकाणी इंटरप्रिटरचा आपल्याकडे फायदा असा आहे इंटरप्रिटरचा की जर तुमचा जो सोर्स कोड आहे तर तो सोर्स कोड तुम्ही कोणत्याही क्रॉस प्लॅटफॉर्मवरती एक्झिक्यूट करू शकता. तर हा एक बेनिफिट आहे पायथॉनचा की तुमचा जर एखादा सोर्स कोड हे एखाद्या ऑपरेटिंग सिस्टीम विंडोमध्ये असेल तर तो तुम्ही लिनक्समध्ये एक्झिक्यूट करू शकता. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कोडमध्ये मॉडिफिकेशन करायची गरज नाही, कशामध्ये गरज नाही, कारण या ठिकाणी इंटरप्रिटर जे असतं तर इंटरप्रिटर हे डायरेक्टली तुमचा कोड तो इंटरप्रिट करून एक्झिक्यूट करत असतं. म्हणजे या ठिकाणी पोर्टेबल जे आपण फीचर्स बघितलं होतं ते पोर्टेबल या ठिकाणी वर्क करतं की तुमचा जो सोर्स कोड आहे तो सोर्स कोड तुम्ही कोणत्याही क्रॉस प्लॅटफॉर्मवरती एक्झिक्यूट करू शकता. तर हे एक पायथॉनचं बेनिफिट आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी
पायथॉन इंटरप्रिटर बघितले. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघूया की पायथॉन इन्स्टॉलेशन काय. तर या ठिकाणी पायथॉन इन्स्टॉलेशनसाठी मी सांगितले की जर तुम्हाला पायथॉन हे इंटरप्रिटर डाउनलोड करायचं असेल तर जी आपल्याकडं लिगल साईट आहे तर ती मी सांगितली http:// त्याच्यानंतर python.org. थोडक्यामध्ये म्हणू की आपण python.org ही जी वेबसाईट आहे तर याच्यावरती जर तुम्ही या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी तुम्हाला पायथॉनचे सगळे व्हर्जन्स डाउनलोड करायला भेटतील आणि हे टोटल फ्री आहे. त्याच्यासाठी नो एनी कॉस्ट, म्हणजे कोणतीही आपल्याला पेमेंट पे करायची आवश्यकता नाही. तर हे सगळे व्हर्जन्स तुम्हाला डाउनलोड करायला भेटतील. या ठिकाणी जे तुम्हाला व्हर्जन डाउनलोड करायचे, जसं मी या ठिकाणी सांगितले 3.6.2, पण ॲक्च्युली हे ओल्ड व्हर्जन आहे. आता आपल्याकडं 3.7 आहे. 7च्या पुढचं व्हर्जन आले. 3.10 हे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये. तर लेटेस्ट व्हर्जन आहेत आपल्याकडं, तर तुम्ही लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करा कोणतेही. तर या ठिकाणी जर या वेबसाईटवरती गेलात तर या ठिकाणी डाउनलोड टॅब आहे. तर त्या डाउनलोड टॅबवरती जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड टॅबवरती गेल्यानंतर तुम्हाला तुमची ऑपरेटिंग सिस्टीम सिलेक्ट करायची. तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम कोणती यूज करणार आहात, विंडो ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लिनक्स आहे. तर तुम्ही या ठिकाणी जर विंडो ऑपरेटिंग सिस्टीम सिलेक्ट केली तर मग विंडो ऑपरेटिंग सिस्टीम कम्फर्टेबल सगळेच पायथॉनचे व्हर्जन, इंटरप्रिटर व्हर्जन्स या ठिकाणी तुम्हाला लिस्ट डिस्प्ले होईल. त्याच्यामध्ये पुन्हा 2 कॅटेगरीज आहे की तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जे व्हर्जन पाहिजे तर ते 32 बिट्स पाहिजे का 64 बिट्स पाहिजे ते तुम्हाला डिसाईड करायचे. जर तुमची ही ऑपरेटिंग सिस्टीम 64 बिट्स असेल तर या ठिकाणी तुम्ही 64 बिट्स डाउनलोड करायला काय हरकत नाही, किंवा मग 32 बिट्स असेल तर तुम्ही त्या ठिकाणी 32 बिट्स इंटरप्रिटर डाउनलोड करू शकता. जसं की या ठिकाणी मी सांगितले की द फाईल शुड बी ॲपियर ॲज, म्हणजे या ठिकाणी एक अशा प्रकारचा सिम्बॉल बघायला भेटतो python 3.6.2.exe. तर याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलात तर तुमची याच्यावरती जर तुम्ही डबल क्लिक केला तर ह्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर ही जी पायथॉनची जी exe फाईल आहे ही तुमच्या सिस्टीमवरती डाउनलोड केल्या जाईल. मग ही डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ही फाईल डबल क्लिक केल्यानंतर ही फाईल तुम्हाला रन करायची. ज्या ठिकाणी आता डाउनलोड झाली त्या लोकेशनला गेलात तर हा अशा प्रकारचा सिम्बॉल बघायला भेटतो. तर त्या फाईलवर तुम्ही डबल क्लिक केलात तर त्या डबल क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी ही फाईल रन होणार आहे. पण रन होण्याच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी ओपन फाईल सिक्युरिटी वॉर्निंग पॉपअप विंडो विल बी ॲपियर, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सिक्युरिटी वॉर्निंग विचारली जाईल. तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला यस म्हणायचं आहे. यस म्हटल्यानंतर या ठिकाणी तुमची त्या ठिकाणी रन ऑप्शन येईल, एक विंडो येईल. त्याच्यावरती रन पायथॉन तुमचं रन करायचं आहे का अशा प्रकारचं त्या ठिकाणी विचारलं जाईल. तर तुम्ही ज्यावेळेस रन बटनवर क्लिक असाल तर त्या ठिकाणी तुमचं पायथॉन इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल. आता पायथॉन इन्स्टॉलेशन तुमचं स्टार्ट केल्यानंतर त्याच्यानंतर सेकंड विंडो येते पायथॉन 3.6.2 32 बिट्स सेटअप पॉपअप विल बी ॲपियर, म्हणजे एक विंडो ओपन होते की त्याच्यामध्ये तुमचे व्हर्जन जे आहे ते व्हर्जनचं नाव भेटतं आणि ब्रॅकेटमध्ये तुम्ही 64 बिट यूज करताय का 32 बिट्स यूज करताय ते दिसतं. आणि त्याच्यामध्ये मग 2 ऑप्शन येतात, इन्स्टॉल नाव आणि कस्टमाइज इन्स्टॉलेशन, म्हणजे कस्टमाइज इन्स्टॉलेशन करायचं आहे का तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. तर या ठिकाणी कस्टमाइज इन्स्टॉलेशनसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा इन्स्टॉल नाव. जर तुम्ही फर्स्ट टाईम जर करत असाल तर तुम्ही इन्स्टॉल नाव फर्स्ट ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचं. इन्स्टॉल नाव म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉलेशन तुमचं स्टार्ट होईल. आता या ठिकाणी इन्स्टॉलेशन हायलाईट इन्स्टॉल नाव. आता नेक्स्ट विंडो अपियर होते या ठिकाणी, त्याला म्हणतो आपण हायलाईट द इन्स्टॉल नाव, अपग्रेड नाव मेसेज अँड देन क्लिक इट. जर तुमच्याकडे ऑलरेडी जर पायथॉन व्हर्जन इन्स्टॉल्ड असेल, ओल्ड व्हर्जन इन्स्टॉल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे न्यू व्हर्जन जर तुम्ही इन्स्टॉल करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला असं विचारलं जातं की अपग्रेड करायचं का. तर ऑब्वियसली जर तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल तर अशा प्रकारे तुम्हाला विचारणार नाही. जर तुम्ही सेकंड टाईम इन्स्टॉलेशन करत असाल तर तुम्हाला तो विचारणार आहे. तर म्हणजे ओल्ड व्हर्जन ठिकाणी हे तुमचं न्यू व्हर्जन अपग्रेड करायचं. जर तुम्ही या ठिकाणी यस म्हणला तर काय होईल, तुमचं ओल्ड व्हर्जनच्या ठिकाणी हे न्यू व्हर्जन काय होईल इन्स्टॉल केलं जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट विंडो येते अ युजर अकाउंट कंट्रोल पॉपअप विंडो विल ॲपियर. तर या ठिकाणी मग युजर कंट्रोल विंडो विल बी ॲपियर होणार. मग आता याच्यामध्ये तुम्हाला तुमचं याच्यावरती जर तुम्ही यस बटनवर क्लिक केलात तर मग डायरेक्टली काय होईल, तुमचं इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल. म्हणजे ज्यावेळेस आपण यस बटनवर क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुमचं इन्स्टॉलेशन स्टार्ट होणार. आणि हे इन्स्टॉलेशन हे तुमचं विदिन जास्त वेळ घेणार नाही, एक अर्ध्या ते 1 मिनटामध्ये किंवा जास्तीत जास्त 1 ते 2 मिनटामध्ये पूर्ण तुमचं इन्स्टॉलेशन केलं जाईल. ज्यावेळेस आपण इन्स्टॉलेशन कंप्लीट होईल तर त्या ठिकाणी तुमचं
एक पॉपअप विंडो ॲपियर होईल. याच्यामध्ये बघा भेटतं न्यू पायथॉन 3.6 जे काही व्हर्जन आहे, सेटअप पॉपअप विल बी ॲपियर विथ अ सेटअप प्रोग्राम मेसेज अँड द प्रोग्रेस बार. मी याच्या अगोदर सांगितलं की तुमचं जे आता जे आपण ज्यावेळेस आपण येस क्लिक केलं तर या ठिकाणी मग तुमचं इन्स्टॉलेशन प्रोसेस तुम्हाला इन्स्टॉलेशन प्रोसेसची विंडो ओपन होईल आणि त्याच्यामध्ये तुमचं इन्स्टॉलेशन किती पर्सेंट झालं तर त्या ठिकाणी प्रोग्रेस बारने आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहे की आपलं इन्स्टॉलेशन कुठपर्यंत झाले. आणि मग ज्यावेळेस टोटल इन्स्टॉलेशन होतं तर मग लास्ट जी विंडो येते त्याला म्हणतो आपण सेटअप वॉज सक्सेसफुली. तर सेटअप पॉपअप विंडो विल ॲपियर विथ अ सेटअप वॉज सक्सेसफुली मेसेज. म्हणजे तुमचं सेटअप हे सक्सेसफुली इन्स्टॉल झाले, म्हणजे तुमचा जो इंटरप्रिटर आहे पायथॉन इंटरप्रिटर हे तुमच्या सिस्टीमवरती सक्सेसफुली इन्स्टॉल झाले. तर त्याच्यावरती एकच बटन असतं त्या विंडोवरती, शेवटचं बटन म्हणजे ते म्हणजे क्लोज बटन. म्हणजे या ठिकाणी सक्सेसफुली जर झाला असेल तर या ठिकाणी तुम्ही मित्रांनो डायरेक्टली क्लोज बटनवरती क्लिक करून तुम्ही ही विंडो क्लोज करू शकता. आणि क्लोज केल्यानंतर आपल्याला आता पायथॉन ॲक्च्युली इन्स्टॉल झालं की नाही तर ते कसं व्हेरीफाय करणार. तर ते व्हेरीफाय करण्यासाठी तुम्ही जर स्टार्ट बटनवर क्लिक केला तर तुमच्या प्रोग्राम्समध्ये गेलात तर त्या ठिकाणी पायथॉन बघायला भेटेल. तर पायथॉनमध्ये गेल्यानंतर पायथॉनमध्ये तुम्हाला IDELE म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडं तुमच्या सिस्टीमवरती पायथॉन इंटरप्रिटर हे इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये तुम्हाला ओपन झालेलं बघायला भेटेल. आणि त्या ठिकाणी तुमचा एक कर्सर ब्लिंक होईल. तर त्या ठिकाणी 3 टाइम ग्रेटर दॅन साईन तुम्हाला बघायला भेटतं. तर ते म्हणजे ॲज अ पायथॉनचं एक कमांड इंटरप्रिटर आहे. तर त्याच्यावरती तुम्ही तुमचे जे स्मॉल कोड्स आहेत ते एक्झिक्यूट करू शकता किंवा स्मॉल कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल 2+2 किती होतं किंवा मल्टिप्लिकेशन मॅथ ऑपरेशन किंवा जे स्मॉल कोड आहे ते तुम्ही त्या डायरेक्टली इंटरॅक्टिव्ह मोडवरती एक्झिक्यूट करू शकता. जर तुम्हाला स्क्रिप्ट मोडमध्ये जायचं असेल तर त्या IDEच्या याच्यामध्ये फर्स्ट जो मेनू आहे फाईल मेनूवरती क्लिक केल्यानंतर फर्स्ट ऑप्शन भेटतं न्यू विंडो. तर न्यू विंडोवर क्लिक केलात तर या ठिकाणी तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल आणि त्या नवीन विंडोमध्ये कोणत्याही प्रकारचं कमांड प्रॉम्प्ट राहणार नाही. तर त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला तुमचा प्रोग्राम जसं आपण नोटपॅडमध्ये प्रोग्राम टाईप करतो त्या ठिकाणी तसं तुमचा पायथॉन स्क्रिप्ट प्रोग्राम तुम्ही त्या ठिकाणी राईट करू शकता आणि तो पायथॉन स्क्रिप्ट प्रोग्राम तुम्ही सेव्ह करून पुन्हा रन करू शकता. तर रन करण्याची सोपी पद्धत आहे. तुमचा जर प्रोग्राम रन करायचा असेल तर डायरेक्ट रन ऑप्शनमधून जर रन मॉड्यूल नावाचं ऑप्शन आहे ते सिलेक्ट करा किंवा डायरेक्टली शॉर्टकट की आहे आपल्याकडे F5 जर तुम्ही क्लिक केला तर त्या ठिकाणी डायरेक्टली तुमचं जी स्क्रिप्ट आहे तर ती स्क्रिप्ट त्या ठिकाणी रन होईल. मित्रांनो आज आपण बघितलं या ठिकाणी की पायथॉन इन्स्टॉलेशन आणि पायथॉन इंटरप्रिटर. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स.